नमस्कार शिक्षक मित्रांनो, आपण ब्लॉग कसा तयार करायचा हे शिकत आहोत। सर्वप्रथम या भागामध्ये आपण पोस्ट कशी करायची, नवीन पोस्ट म्हणजे काय या गोष्टीचा अभ्यास आपल्याला या भागात करायचा आहे। त्यासाठी आपलं ब्राउझर ओपन करून घ्या। ब्लॉगरची जी वेबसाईट आहे ही आपल्या ब्राउझरचा ॲड्रेस बारमध्ये एंटर करा, www.blogger.com। त्यानंतर कीबोर्डवरील एंटर बटन प्रेस करा। मागील व्हिडिओमध्ये आपण ब्लॉग तयार केला होता। तो ब्लॉग तयार करत असताना जो जीमेल आपण या ठिकाणी वापरला आहे तोच जीमेल ॲड्रेस आपण या ठिकाणी वापरायचा आहे। त्यानंतर जीमेल ॲड्रेस या ठिकाणी टाकल्यानंतर आपण नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपला पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा आहे। पासवर्ड एंटर केल्यानंतर साइन इन बटनावर क्लिक करा। साइन इन बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ब्लॉगरचं डॅशबोर्ड ओपन होते आहे। या ठिकाणी मागचा व्हिडिओमध्ये आपण फनी सायन्स नावाचा ब्लॉग तयार केला होता। या ठिकाणी खाली लिहिलेलं आहे नो पोस्ट। याचा अर्थ असा आहे की आतापर्यंत आपण एक पण कुठल्याही प्रकारचा मजकूर पोस्ट केलेला नाही। त्याच्या बाजूला लिहिलेलं आहे स्टार्ट ब्लॉगिंग, म्हणजे या ठिकाणी आपण नवीन पोस्ट तयार करू शकतो। या ठिकाणी पुढे ऑप्शन आपल्याला दिसत आहे उजव्या बाजूला क्रिएट अ न्यू पोस्ट। या ठिकाणी आपण नवीन पोस्ट तयार करू शकतो किंवा आपण स्टार्ट ब्लॉगिंग या ऑप्शनवर जरी आपण क्लिक केलं तरी आपल्याला नवीन पोस्ट तयार करता येते। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला नवीन सर्व काही प्रकारचे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे। या ऑप्शनचा विचार आपण पुढे करणारच आहोत। तो पुढे उजव्या बाजूला आपल्याला व्ह्यू ब्लॉग नावाचं बटन दिसत आहे। या बटनावर जर आपण क्लिक केलं तर आपण तयार केलेला ब्लॉग कसा दिसत आहे, त्याचं लेआउट कसं आहे, या भागाला लेआउट असं म्हणतात। जसं आपण घर बांधत असताना त्याचा एक आराखडा तयार करतो, लेआउट तयार करतो, त्या पद्धतीचा हा आपला ब्लॉगचा लेआउट आहे। या ठिकाणी फनी सायन्स हे आपल्या ब्लॉगचं टायटल आहे। आपण जर पोस्ट तयार केली तर ती आपल्याला या ठिकाणी दिसेल। त्यानंतर आज आपल्याला नवीन पोस्ट कशी तयार केली जात असते याचा अभ्यास करायचा आहे। तुम्ही स्टार्ट ब्लॉगिंग या ऑप्शनवर क्लिक करा किंवा या ठिकाणी केशरी रंगामध्ये जे काही आपल्याला बटन दिसत आहे क्रिएट न्यू पोस्टचं, या बटनावर क्लिक करा। क्रिएट न्यू पोस्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक विंडो ओपन होते। जसं मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये आपल्याला एक पेज मिळतं तसा प्रकारचं पेज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। या ठिकाणी डाव्या बाजूला कंपोज नावाचं बटन दिसत आहे। कंपोज म्हणजे तयार करणे, मजकूर टाईप करणे, किंवा आपल्याला जर HTMLचं ज्ञान असेल तर आपण HTMLच्या सहाय्याने देखील या ठिकाणी मजकूर टाईप करून तो तयार करू शकतो। परंतु कंपोजमध्ये मजकूर टाईप करणं अतिशय सोपं आहे। वर्ड एक्सेलमध्ये आपण जे फंक्शन्स वापरतो ते सर्व फंक्शन्स आपल्याला या आडव्या पट्टीमध्ये दिसत आहेत। अनडू रीडूचे ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण या पांढऱ्या मधल्या भागामध्ये आपण मजकूर टाईप करू शकतो। बघा या ठिकाणी मी मजकूर टाईप केलेला आहे। या ठिकाणी वेलकम पोस्ट इन फनी सायन्स असं हेडिंग मी या ठिकाणी दिलेलं आहे। त्यानंतर मजकूर टाईप केला, धिस ब्लॉग इज अबाउट सायन्स सब्जेक्ट, सायन्स इज अ फनी सब्जेक्ट, अशा प्रकारचा मजकूर मी या ठिकाणी टाईप केला। आपण हा मजकूर मराठीत देखील टाईप करू शकतो। अनडू रीडूचे ऑप्शन्स आपल्याला वर्ड आणि एक्सेलप्रमाणे वापरता येतात। त्यानंतर या ठिकाणी आपण फॉन्टमध्ये बदल करू शकतो। जसं या ठिकाणी आपण जर टेक्स्टला सिलेक्ट केलं, या पद्धतीने आपण जर मजकूर सिलेक्ट केला तर या ठिकाणी आपण आपला फॉन्ट देखील बदल करू शकतो। त्यानंतर या फॉन्टला जर आपल्याला मोठं करायचं असेल तर स्मॉल, नॉर्मल, लार्ज या पद्धतीचे हेडिंग आपल्यामध्ये या पद्धतीचे फॉर्मॅटिंग आपण या ठिकाणी करू शकतो। त्यानंतर आपल्याला जर बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन यासारखे ऑप्शन या ठिकाणी आपण वापरू शकतो। त्याचप्रमाणे स्ट्राईक थ्रूचा देखील ऑप्शन आपल्याला उजवीकडे दिसत आहे। याच्यावर जर आपण क्लिक केलं तर त्या ठिकाणी त्या शब्दावर आडवी रेष येत असते। त्यानंतर पुढे आहे टेक्स्ट कलर। या ठिकाणी आपण जो टेक्स्ट टाईप केलेला आहे त्याला कलर या ठिकाणाहून आपण देऊ शकतो। जसं या ठिकाणी मी लाल रंग दिलेला आहे। त्यानंतर त्याचा उजव्या बाजूला पेनाचं चिन्ह दिसत आहे। या ठिकाणी हा टेक्स्टला बॅकग्राऊंड कलर आपण देऊ शकतो। म्हणजे हे जे टेक्स्ट आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे याला जर समजा आपण बॅकग्राऊंड कलर द्यायचा असेल तो आपण या ठिकाणाहून सिलेक्ट करू शकतो। जसं मी या ठिकाणी सिलेक्शन करत आहे, बघा या ठिकाणी बॅकग्राऊंड कलर आणि जो काही टेक्स्ट कलर आहे तो लाल कलर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। अशा पद्धतीने या दोघंही मेनूचा आपण वापर करू शकतो। त्यानंतर लिंक, आपण या ठिकाणी एखाद्या मजकूर टाईप केलेला आहे त्यापैकी एखाद्या शब्दाला किंवा वाक्याला आपल्याला जर लिंक द्यायची असेल तर ती आपण इथे देऊ शकतो।
समजा मी या ठिकाणी लिंक देत आहे. बघा या ठिकाणी मी मजकूर टाईप केलेला आहे. फॉर मोर इन्फॉर्मेशन व्हिजिट गुगल. या ठिकाणी गुगल या शब्दाला जर मला लिंक द्यायची असेल तर ती कशी दिली जाते ते लक्षात घ्या. या ठिकाणी गुगल या शब्दाला सिलेक्ट करून घ्या. या पद्धतीने सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी लिंक ऑप्शनवर क्लिक करा. लिंक ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा आपण गुगल हा शब्द सिलेक्ट केला होता तो आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे या गुगल या शब्दाला आपल्याला लिंक द्यायची आहे. त्यानंतर लिंक टू म्हणजे गुगल या शब्दाला आपल्याला लिंक कसली द्यायची आहे, म्हणजे वेब ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी जोडायचा आहे का ईमेल ॲड्रेस जोडायचा आहे, त्या ऑप्शनची निवड तुम्ही करू शकतात. आपल्याला वेब ॲड्रेस द्यायचा आहे म्हणून मी या ठिकाणी वेब ॲड्रेस सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर या चौकटीमध्ये तुम्हाला ज्या वेबसाईटची लिंक द्यायची आहे ती लिंक तुम्ही या ठिकाणी द्यायची आहे. जसं आपण गुगल या शब्दाला गुगलची लिंक देऊया. गुगलची वेबसाईट मी या ठिकाणी चौकटीत टाकत आहे. बघा मी या ठिकाणी गुगलची वेबसाईट टाकलेली आहे. म्हणजे या शब्दावर ज्यावेळेस गुगल शब्दावर ज्यावेळेस क्लिक केलं जाईल त्यावेळेस दुसऱ्या विंडोवर त्या ठिकाणी google.com ची वेबसाईट ओपन होईल असा याचा अर्थ होतो. त्यानंतर खाली आपल्याला ऑप्शन दिसत आहेत. ओपन चौकटीमध्ये टिक मार्क करून घ्या. ओपन धिस लिंक इन अ न्यू विंडो. म्हणजे ही जी लिंक आहे, हे जे पेज आहे, ही जी वेबसाईट आहे ही या ठिकाणी न्यू विंडोमध्ये म्हणजेच न्यू टॅबवर या ठिकाणी ओपन होईल. आलं. त्यामुळे या ठिकाणी या चौकटीत टिक मार्क करून घ्या. त्यानंतर दुसरी चौकट आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे ॲड रिलेशन नो फॉलो ॲट्रिब्यूट. या ठिकाणी या ऑप्शनचा विचार आपण पुढे करूया. या ठिकाणी टिक मार्क करू नका. त्यानंतर ओके या बटनावर क्लिक करा. बघा ओके बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ॲटोमॅटिक गुगल या शब्दाला निळा रंग आलेला आपल्याला दिसेल. याचा अर्थ या शब्दाला आपण लिंक दिलेली आहे म्हणून या शब्दाचा रंग हा निळा झालेला आहे. त्यानंतर पुढे इन्सर्ट इमेज नावाचा ऑप्शन दिसत आहे उजव्या बाजूला. या ठिकाणी इन्सर्ट इमेजवर तर आपल्यासमोर विंडो ओपन होत आहे. या विंडोच्या सहाय्याने आपण आपल्या कॉम्प्युटरमधली इमेज या ठिकाणी अपलोड करू शकतो. अपलोड म्हणजे चूज फाईल या ऑप्शनवर जर क्लिक केलं तर आपल्या कॉम्प्युटरमधली एखादं चित्र किंवा एखादी इमेज आपण या ठिकाणी सहजपणे अपलोड करू शकतो. बघा या ठिकाणी पिक्चर अपलोड होत आहे. या ठिकाणी ही इमेज या ठिकाणी अपलोड झालेली आहे. त्या ठिकाणी ॲड सिलेक्टेड या ऑप्शनवर जर क्लिक केलं तर या ठिकाणी बघा पूर्णपणे ती इमेज आपल्या पोस्टवर आलेली आहे. जर समजा फ्रॉम दिस ब्लॉग या ऑप्शनचा आपण विचार करूया. समजा आपल्या ब्लॉगवर अगोदर एखादी इमेज अपलोड केलेली असेल या पद्धतीने आणि तीच इमेज आपल्याला हवी असेल तर फ्रॉम दिस ब्लॉग या ऑप्शनवर क्लिक करून आपण ती इमेज मिळवू शकतो. पुढचा ऑप्शन आहे फ्रॉम पिकासा वेब अल्बम. पिकासा वेब अल्बम हा देखील गुगलचंच एक ॲप्लिकेशन आहे. या ठिकाणी आपण फोटो स्टोअर करू शकतो. समजा त्या वेब अल्बममधलं जर एखादा पिक्चर आपल्याला हवं असेल, एखादं चित्र हवं असेल तर ते आपण या ठिकाणी या ऑप्शनवर क्लिक करून आणू शकतो. फ्रॉम युअर फोन. समजा तुमचा फोन जर कॉम्प्युटरला कनेक्ट केलेला असेल तर त्याच्यावरून तुम्ही पिक्चर घेऊ शकतात. फ्रॉम युअर वेबकॅम जर आपण सुरू केला आपल्या लॅपटॉपचा किंवा कॉम्प्युटरचा तर त्या ठिकाणाहून देखील आपण पिक्चर किंवा चित्र इमेज घेऊ शकतो. फ्रॉम URL या ऑप्शनचा वापर करून समजा फेसबुकवर किंवा इतर वेबसाईटवर काही एखादं चित्र असेल आणि ते चित्र URLच्या साहाय्याने म्हणजेच ॲड्रेसच्या साहाय्याने जर तुम्हाला आणायचं असेल तर या ऑप्शनवर क्लिक करून या ठिकाणी URL लिंक देऊन त्या ठिकाणी ॲड सिलेक्ट बटनावर क्लिक केलं तर आपली इमेज त्या ठिकाणी या आपल्या ब्लॉगवर येत असते आणि अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ही इमेज आणू शकतो. या इमेजला आपण रिसाईज देखील करू शकतो किंवा याच्या जागेमध्ये बदल देखील करू शकतो. या इमेजला आपल्याला हव्या त्या ठिकाणी हलवता येते. या इमेजवर जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी अशी पट्टी आपल्यासमोर येते. त्या ठिकाणी अलाइनमेंट आपल्याला या इमेजसाठी सेट करता येते. जसं लेफ्टला क्लिक केलं तर इमेज लेफ्टला मूव्ह होईल. सेंटरला केलं इमेज सेंटरला येईल. राईटला क्लिक केलं इमेज राईट साईडला शिफ्ट होते. त्यानंतर या ठिकाणी ॲड कॅप्शन या ऑप्शनवर जर आपण क्लिक केलं तर या इमेजला आपण नाव देऊ शकतो. या ठिकाणी ॲड कॅप्शनच्या साहाय्याने आपण या ठिकाणी नाव देऊ शकतो. त्यानंतर या इमेजवर क्लिक केल्यानंतर ही पट्टी वरच्या बाजूला आलेली आहे. हे कॅप्शन हे जे नाव आपण या इमेजला दिलेलं आहे हे जर काढायचं असेल तर रिमूव्ह कॅप्शनवर क्लिक करा. त्यानंतर प्रॉपर्टीजवर जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी इमेज प्रॉपर्टीमध्ये आपण या ठिकाणी टायटल टेक्स्ट आणि अल्टरनेट टेक्स्ट असे दोन ऑप्शनची नावं आपण या ठिकाणी देऊ शकतो. जर आपण या ठिकाणी माऊसचं कर्सर आणलं तर या ठिकाणी इमेजचं नाव आपल्याला दिसेल. अशा पद्धतीचं ते ऑप्शन आहे. त्यानंतर
एंटर मारून देखील आपण या ठिकाणी ही इमेज हलवू शकतो. जर पुढचा ऑप्शन आहे व्हिडिओ इन्सर्ट व्हिडिओ इन्सर्ट करण्यासाठी या ऑप्शनचा वापर केला जात असतो. ज्या पद्धतीने आपण इमेज इन्सर्ट केली त्याच पद्धतीने आपण व्हिडिओ देखील इन्सर्ट करू शकतो. व्हिडिओ इन्सर्ट करण्याच्या इतर देखील पद्धती आहे. या पद्धतीचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये करूया. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे इन्सर्ट जम्प ब्रेक. आता जम्प ब्रेक या ऑप्शनवर जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी रीड मोर नावाचं बटन येत असते आणि रीड मोरचा पुढे जो काही मजकूर आपण टाईप केलेला आहे किंवा जे काही इमेजेस असतील जो काही मजकूर आपण टाईप केलेला असेल तो आपल्याला रीड मोर नंतर पाहावयास मिळतो. जर आपण रीड मोरवर क्लिक केलं तरच आपल्याला पुढील मजकूर हा पाहायला मिळतो. जसं या ठिकाणी रीड मोरवर आपण या जम्प ब्रेक या ऑप्शनचा आपण वापर करूया. बघा, ज्यावेळेस ही पोस्ट मी पब्लिश करेल त्यावेळेस या ठिकाणी रीड मोर म्हणून बटन आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी रीड मोरवर क्लिक केल्यानंतरच आपल्याला ही इमेज पुढची इमेज दिसेल. त्यानंतर उजव्या बाजूला पुढचा ऑप्शन आहे अलाइनमेंट्सचा. वर्ड आणि एक्सेलमध्ये हे ऑप्शन आपण पाहिलेले आहे. या ठिकाणी लेफ्ट, त्यानंतर सेंटर, त्यानंतर या ठिकाणी आपण राईटला त्याला मूव्ह केलेला आहे. अलाइनमेंट्स आहेत. या पद्धतीने आपण टेक्स्टला अलाइनमेंट्स देऊ शकतो. त्यानंतर आपण नंबर लिस्ट आणि बुलेट लिस्टचा देखील या ठिकाणी वापर करू शकतो. त्यानंतर कोट, जर आपल्याला अवतरण चिन्हाचा वापर करायचा असेल तर या ठिकाणी कोट देखील आपण देऊ शकतो. त्यानंतर आहे टेक्स्ट रिमूव्ह फॉर्मॅटिंग. जसं रिमूव्ह फॉर्मॅटिंग या ठिकाणी टीला गुणाकाराचे चिन्ह केलेलं आहे. या ऑप्शनचं नाव आहे रिमूव्ह फॉर्मॅटिंग. या ऑप्शनचा वापर करून आपण फॉर्मॅटिंग जे केलेलं आहे, उदाहरणार्थ या टेक्स्टला आपण रेड कलर दिलेला आहे, त्याचप्रमाणे बॅकग्राऊंड कलर आपण दिलेला आहे, तर तो काढून टाकता येतो. त्याचप्रमाणे जसं समजा आपण टेक्स्ट बोल्ड केलं असेल तर ते देखील आपल्याला रिमूव्ह फॉर्मॅटिंग या ऑप्शनचा वापर करून काढून टाकता येत असते. त्यानंतर आहे स्पेलिंग चेकचा वापर देखील आपण या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे या ठिकाणी लिहिलेला आहे आणि त्याच्यापुढे बाणाचं चिन्ह आहे. याच्यावर जर क्लिक केलं तर आपल्याला या ठिकाणी भाषेची निवड करता येते. आता या ठिकाणी आपण मराठी भाषा ही निवडूया. बघा, मराठी भाषा निवडल्यानंतर या ठिकाणी मजकूर आपण मराठीत टाईप करू शकतो. बघा, मराठीत मजकूर टाईप करणं हे अतिशय सोपं काम आहे. यासाठी कुठल्याही प्रकारची टायपिंग नॉलेजची आवश्यकता नाही. अतिशय साध्या पद्धतीने आपण टायपिंग करू शकतो. हे टायपिंग जे आहे हे फोनेटिक्सवर आधारित आहे. म्हणजे आपण उच्चाराप्रमाणे जर स्पेलिंग टाईप केलं तर या ठिकाणी नाव मराठीमध्ये, मजकूर आपल्याला मराठीमध्ये टाईप झालेला दिसतो. अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण टायपिंग करू शकतो. तुम्ही जी लँग्वेज या ठिकाणी निवड करणार त्या पद्धतीने मजकूर आपल्याला या टेक्स्ट एरियामध्ये टाईप करता येईल. त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे लेफ्ट टू राईट. या लेफ्ट टू राईट या ऑप्शनमुळे आपण जो मजकूर टाईप करत आहोत हा लेफ्टपासून राईटकडे जाईल. आणि जर आपण पुढचा ऑप्शन पाहिला, पुढच्या ऑप्शनवर जर आपण क्लिक केलं तर हा जो आपण जो मजकूर टाईप करत आहोत हा मजकूर फ्रॉम राईट टू लेफ्ट होईल. अशा पद्धतीने आपण या पट्टीवरचे सर्व मेनू अभ्यासलेले आहेत. वर्ड आणि एक्सेलप्रमाणे हे सर्व मेनू आहेत. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पोस्ट टायटल. वरच्या बाजूला आपल्याला पोस्ट टायटलचं चौकट दिसत आहे. या चौकटीमध्ये आपल्या पोस्टला टायटल टाकायला विसरू नका. पोस्टला टायटल टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जो मजकूर टाईप केलेला आहे त्या मजकुराला अनुसरूनच आपण या ठिकाणी पोस्टला टायटल टाकायचं आहे. जसं मी या ठिकाणी टायटल टाकत आहे, असं टायटल मी या ठिकाणी टाकलेलं आहे. आणि टायटल टाकल्यानंतरच या ठिकाणी आपण पोस्ट ही पब्लिश केली पाहिजे. जर आपल्याला ही पोस्ट कशी दिसते हे पाहायचं असेल तर उजव्या बाजूला जे प्रिव्ह्यू बटन आपल्याला दिसत आहे या प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करा. बघा, आपली पोस्ट या ठिकाणी आपल्या ब्लॉगमध्ये या पद्धतीने दिसणार आहे. हा प्रिव्ह्यू आहे. आपण पुन्हा आपल्या डॅशबोर्ड येऊया. त्यानंतर जर आपण क्लोज केलं तर ही पोस्ट पूर्णपणे डिलीट होईल. किंवा जर आपल्याला काही वेळेनंतर पुन्हा या पोस्टमध्ये काही ॲड करायचं असेल तर ही पोस्ट सेव्ह करून ठेवा. सेव्ह करून आपण ती पुन्हा एडिट करू शकतो. म्हणून या ठिकाणी सेव्ह हा ऑप्शन दिलेला आहे. जर आपण आपल्या पोस्टवरील सर्व मजकूर व्यवस्थित टाईप केलेला आहे आणि हा पोस्ट केलेला हा जो मजकूर आहे हा जर आपल्याला पब्लिश करायचा आहे, म्हणजेच ही पोस्ट जर आपल्याला पब्लिश करायची असेल तर या ठिकाणी पब्लिश बटनावर क्लिक करायला विसरू नका. बघा, या ठिकाणी आपली जी पोस्ट आहे ही पोस्ट या ठिकाणी पब्लिश झालेली आहे. आपण पोस्टला जे टायटल दिलेलं होतं
वेलकम टू अ न्यू पोस्ट, ते टायटल या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी तुम्ही ही पोस्ट एडिट देखील करू शकता. म्हणजे नवीन काही बदल आपल्याला या मजकुरात करायचा असेल, या पोस्टमधल्या मजकुरात जर काही नवीन बदल करायचा असेल तो आपण एडिट या ऑप्शनवर क्लिक करून करू शकतो. किंवा जर तुम्हाला ही पोस्ट पाहिजे असेल तर आपण व्ह्यू या बटनावर क्लिक करून देखील आपण पोस्ट पाहू शकतो. त्यानंतर ही पोस्ट आपण शेअर देखील करू शकतो. जसं सोशल मीडियावर, व्हॉट्सॲपवर ही पोस्ट आपण शेअर करू शकतो. किंवा ही जर पोस्ट आपल्याला नको असेल, आपल्या ब्लॉगमधून जर ही पोस्ट काढून टाकायची असेल तर या ठिकाणी डिलीट नावाचं ऑप्शन आपल्याला दिसत आहे. या डिलीट ऑप्शनवर जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी ही पोस्ट डिलीट होत असते. त्यानंतर या ठिकाणी पोस्टमध्ये बघा ऑलमध्ये एक अंक आपल्याला दिसत आहे. याचा अर्थ आपल्या ब्लॉगमध्ये आतापर्यंत एक पोस्ट आहे. पुन्हा आपल्या ब्लॉगरचा डॅशबोर्डवर जाण्यासाठी या ठिकाणी हे जे ब्लॉगरचा आयकॉन आहे या आयकॉनवर क्लिक करा. आपण आपल्या ब्लॉगरचा डॅशबोर्डवर जात असतो. त्यानंतर ब्लॉगवरचं काम झाल्यानंतर आपल्याला जर लॉग आउट करायचं असेल तर या ठिकाणी हे जे आयकॉन आहे, आपला प्रोफाईल पिक्चर जो आहे या आयकॉनवर क्लिक करा. त्यानंतर लॉग आउट बटनावर क्लिक करायला विसरू नका. माझा व्हिडिओ आवडल्यास यूट्यूबवर लाईक करायला विसरू नका. माझ्या यूट्यूबच्या चॅनलला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा, जेणेकरून मी यूट्यूबवर अपलोड केलेले व्हिडिओ आपल्यापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून लवकर पोहोचतील. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.